यानंतरची बातमी आहे पीएचडी फेलोशिपच्या परीक्षा संदर्भात पुणे, संभाजीनगर, नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला आहे। सारथी, बार्टी, महाज्योती सीईटी परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा फुटलाय। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलाय। पुण्यातून ही दृश्य आपण पाहू शकतो। पुण्यामध्ये देखील पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी हे नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी नाराज झालेले पाहायला मिळतात। नागपूरची ही दृश्य आपण पाहू शकतो। नागपूरमध्ये देखील विद्यार्थी इथे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी पुणे, संभाजीनगर तसेच नागपूरमध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नागपूरमधील ही दृश्य आहेत। तर ही संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहू शकतो। पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होतोय। पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे पुणे, संभाजीनगर, नागपूर येथील विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। तर या संदर्भात विद्यार्थ्यांशी, पुण्यातील विद्यार्थ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। पुण्यात आज सारथी, बार्टी आणि महाज्योतीचा फेलोशिपच्या सीईटीचा पेपर आयोजित करण्यात आला होता आणि हा जो पेपर आहे तो फुटल्याचा आरोप या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून केला जात आहे। या ताई आहेत, त्यांच्या डोळ्यात खरं तर अश्रू दिसून येत आहेत। ताई, नक्की काय प्रकरण झालेलं आहे? पेपर फुटल्याचा आरोप आपण करताय। सर, ऑलरेडी आमच्याकडे ए आणि बीच्या सेटला कधी सील होता, पण सी आणि डीच्या पेपरला सील नव्हतं। त्याच्यासोबत ए आणि बीचा व्यवस्थित होता पेपर आणि सी आणि डीचा पेपर सर ऑलरेडी झेरॉक्स कॉपी होता। त्याच्यामध्ये सगळे प्रश्न चुकीचे। 13 ए आणि बी मध्ये 13 आणि 14चा पेपर इंग्लिश मधले वेगळे होते आणि मराठीचे वेगळे होते। सर, आम्ही 4 वेळेस एक्झाम दाखवून इथं परीक्षा देतोय। सर, काय करावं आणि सील नाही, काय करावं सर? आम्ही लहान मुलांना घेऊन इथं परत रडत पडत येतोय आम्ही सगळ्यांसाठी। आम्हाला व्यवस्थित झालंय असं की सारथी, महाज्योती आणि बार्टी या तीनही संस्थांसाठीची जी फेलोशिप दिली जाते त्यासाठी इथे प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मागच्याही वेळी इथे डिसेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला आम्ही सगळ्यांनी येऊन इथे परीक्षा दिली। तेव्हाही परीक्षेचा पेपर हा 19चा सेटचा पेपर अवजाचा तसा टाकण्यात आला आणि तो एक आमच्यावर अन्याय होता। तेव्हा सुद्धा पूर्ण तयारी करून विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते। जीव तोडून सगळे मेहनत करतात आणि सगळे संशोधक विद्यार्थी हे भरपूर अभ्यास करून 5 पातळ्या पार करून, चाचणी परीक्षा पार करून आम्ही नेट, सेट आणि पेट एवढ्या परीक्षा देऊन आम्ही ह्या फेलोशिपसाठी पात्र झालेलो असतो। या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये जे सीलचा विषय होता तो म्हणजे सी आणि डी हे जे सेट आले होते त्याला कुठल्याही प्रकारे सील नव्हतं। शिवाय जे सेट होते ते झेरॉक्स केलेल्या कागदांचा बंच करून वाटण्यात आलेले होते असं सर्वांचं निरीक्षण आहे। फक्त ए आणि बी हा जो सेट आहे त्याला फक्त सील होतं, सी आणि डी याच्यामध्ये सील नव्हतं। आणि त्याच्यानंतर जे इंग्रजी आणि मराठी प्रश्न होते त्यामध्ये काही प्रश्नांच्या क्रमांकांमध्ये प्रश्न वेगवेगळे होते। म्हणजे ज्या प्रश्नाचं इंग्रजी भाषांतर हे दिलं पाहिजे ते दिलं गेलेलं नव्हतं। मराठी प्रश्न वेगळा आणि इंग्रजी प्रश्न वेगळा अशी परिस्थिती होती। तर कृपया ह्याकडे सक्षम अधिकाऱ्यांनी कृपया लक्ष द्या आणि ही जी फरफट चालली आहे पीएचडी संशोधकांची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ती कृपया थांबवा। नक्कीच या ठिकाणी जो आहे विद्यार्थी घोषणा देत आहे, गोंधळ सुरू आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं जात आहे। या सर्व प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।